ओके, आता शांत बसा, झाला ना गोंधळ. तर मेन डेफिनेशन ऑफ दिस मॅनेजमेंट, व्हॉट इज मीन बाय मॅनेजमेंट. ठीक आहे, तर दोन बेसिक डेफिनेशन्स आहेत. दोज डेफिनेशन्स आर जनरली आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन. ओके, की व्हॉट इज द definition given by Mary Parker or Henry Fayol. Okay, at that time you have to write these definitions at actual, जसं आहे तसं वर्डिंग पाहिजे त्याच्यात. ठीक आहे, तर मॅनेजमेंट इट इज एन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू द ऑदर्स. मॅनेजमेंट मध्ये काय करतो आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. म्हणजे आपण साईटवर असतो किंवा एखादी तुमची कंपनी असते, तर तिथं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या असतात आणि त्या गोष्टी आपण स्वतः जाऊन नाही करायचा. मॅनेजरला स्वतः जाऊन खडी कालवायचा, माल करून भरायचं नसते. You have to just manage the things. You have to manage the things and get the work done through the engineers or through the engineers. त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचे वर्कर्स आहेत, त्यांच्याकडून त्यांना काम करून घ्यायचं असतं. सो मॅनेजमेंट इट इज अ स्किल और इट इज अन आर्ट ऑफ गेटिंग द थिंग्स डन थ्रू द अदर्स. बाकीच्यांकडून आपल्याला गोष्टी करून घ्यायच्या असतात. दिस इज द डेफिनेशन गिवन बाय मेरी पार्कर. ओके, अँड सेकंड डेफिनेशन इज टू मॅनेज द टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड प्लॅन. ठीक आहे, एखादी गोष्ट फ्युचर मध्ये कशी होणार आहे, म्हणजे तुम्ही एखादी साईट चालू केली आणि फ्युचर मध्ये मार्केट ट्रेंड काय चेंज होणार आहे, किंवा काही मटेरियल अवेलेबल होणार नाहीये, किंवा काहीतरी सिच्युएशन क्रिएट होणार आहे. ठीक आहे, किंवा आपल्याला जनरली साईटवर जर असेल ना, तर होळीच्या दिवसांमध्ये जवळजवळ महिनाभर वर्कर्स गावाला जातात. बरेच जण असे युपी बिहारचे असतात. दोज वर्कर्स गो टू देअर होम in this month generally. So at that time manager need to consider that की या महिन्यामध्ये आपलं वर्क सगळं स्लो होणार आहे, and according to that he have to manage the things before the workers go to their home. Okay, म्हणजे मॅनेज मध्ये काय करतो, वी हॅव टू फोरकास्ट अँड प्लॅन. आपल्याला पुढं काय होऊ शकतं, ठीक आहे, ते फोरकास्ट करायचंय आणि ही हॅव टू प्लॅन अकॉर्डिंग टू दॅट. ओके, देन टू ऑर्गनाइज. ऑर्गनाइज म्हणजे काय, की आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहे, मटेरियल आहे, लेबर्स आहेत, किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॉपरली ऑर्गनाइज फॉर्म मध्ये पाहिजेत. मीन्स एव्हरीवन शुड बी गिवन हिज रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येकाला त्याच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी आधीच देऊन ठेवलेली पाहिजे. इफ इट इज नॉट इन ऑर्गनाइज्ड फॉर्म, तर मे बी असं होऊ शकतं की हा मी म्हणणार त्याचं काम आहे, तो म्हणणार माझं काम आहे, आणि याच्यामध्ये वर्क मे हॅम्पर. ठीक आहे, जर रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स आउट केलेले नसतील तर वर्क मे हॅम्पर, आणि ऍट द एंड यू वुड गेट अ लॉस. ठीक आहे, तुमचा लॉस होऊ शकतो. सो एव्हरीथिंग शुड बी इन ऑर्गनाइज्ड मॅनर. ठीक आहे, आणि ते ऑर्गनायझेशन कुणी करायचंय, तर मॅनेजर, जो मॅनेज करणार आहे त्यांनी करायचंय. देन ही हॅव टू कमांड. मग ते जे त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यावर कमांड असली पाहिजे. ही शुड हॅव गुड कमांड ऑन दॅट ऑर्गनाइज्ड फर्म. त्यांनी जे काही सिनियर इंजिनियर, म्हणजे हे हिरार्ची असते ना, प्रोजेक्ट इंजिनियर, त्याच्या हाताखाली सिनियर इंजिनियर, देन असिस्टंट इंजिनियर, देन सुपरवायझर अँड देन लेबर. ठीक आहे, तर या सगळ्यावर ही शुड हॅव कमांड. म्हणजे त्याला कुठली गोष्ट कुठल्या लेवलची विचारायची, त्या पर्टिक्युलर माणसाला त्यांनी बोलल्यानंतर ही शुड गेट द एक्झॅक्ट थिंग्स ही वॉन्ट. म्हणजे त्याला जर एखाद्या ठिकाणी टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम झाला एखाद्या फ्लॅटमध्ये, तर ही वुड नॉट कॉल द प्रोजेक्ट इंजिनियर और सिनियर इंजिनियर. ही मे कॉल द सुपरवायझर की प्लीज कम हियर अँड व्हॉट इज द प्रॉब्लेम इन द फ्लॅट नंबर 105. why the customer is asking that the things are getting wrong. म्हणजे if all the things are in organized manner, then he can command and ask that particular supervisor for that particular thing. Okay, but he would not ask that supervisor for the bill. कारण बिल कोण करतो, सिनियर इंजिनियर किंवा जो काही तिथला प्रोजेक्ट इंजिनियर असेल त्याच्यावरचा. ठीक आहे, तर बिलाच्या रिलेटेड काही इश्यू असेल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचा, तरी देन ही विल कॉल टू द सिनियर इंजिनियर और द पर्सन हु इज असाइन्ड. ठीक आहे, तर like that way he should organize the things so that all the work can be worked in a smooth manner, and he should have the command on this total organization. ठीक आहे, then to coordinate and control. he should coordinate the things in between. म्हणजे मे बी कधी कधी असतं any site may contain 4 or 5 sites at a time, 4 or 5 buildings at a time.
one may building on a finishing stage, one building may be in RCC stage, one building may be in the tiling stage. Okay, मागे पुढे construction असू शकतं. At that time, some building may require some material, but in the market that material is not available. Then the manager may divert the one building's material to the other building material or the other building, so that work may not stop. ठीक आहे, म्हणजे तो तिथल्या तिथं काही गोष्टींचं कोऑर्डिनेशन करतो साईटवरच्या साईटवरती. मे बी काही गोष्टी काही वेळेस एखादा कॉन्ट्रॅक्टरचा काहीतरी प्रॉब्लेम होतो, तो अचानक सोडून जातो. ऍट दॅट टाइम ही हॅव टू ऍडजस्ट द अदर कॉन्ट्रॅक्टर, अदर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर टू ही द बिल्डिंग विच इज सफरिंग, आणि ही कॅन एक्सपेडाइट द वर्क. ठीक आहे, मग हे सगळं त्याला डिसिजन घ्यायचे असतात ऑन साइट. सो ही कॅन टेक द डिसिजन्स अकॉर्डिंग टू दॅट अँड ही कॅन कोऑर्डिनेट. ओके, थोडं घेतात ते वरचं खाली घ्या. ठीक आहे, तर दिस मॅनेजमेंट, सो दिस मॅनेजमेंट इन्क्लुड्स प्लॅनिंग. ही हॅव टू प्लॅन द व्हेरियस थिंग्स. म्हणजे जेव्हा एखादी साईट बनवले ऍट दॅट टाइम प्लॅनिंग म्हणजे इथं हे नाहीये की तुमचा बिल्डिंगचा प्लॅन असं म्हणलेलं नाही. इथं मॅनेजमेंट, तुम्ही जे काम करायचं आहे, व्हॉट द थिंग यू हॅव टू डू अँड व्हॉट द गोल यू हॅव सेट, दॅट अकॉर्डिंग टू दॅट गोल, फॉर अचिव्हिंग दॅट गोल विदिन द स्टिप्युलेटेड टाइम यू हॅव टू प्लॅन द थिंग्स. ठीक आहे, कोणती गोष्ट कधी चालू करायची. ठीक आहे, याच्यासाठी पण बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत, त्या सॉफ्टवेअर थ्रू पण आपण प्लॅनिंग करतो. कारण बरीच कामं ह्या एकमेकांवर डिपेंडिंग असतात. म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी कुठे गेल्यानंतर कुठली ऍक्टिव्हिटी आपण चालू करू शकतो. ठीक आहे, कारण एक ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर दुसरी चालू करणार, दुसरी संपल्यानंतर तिसरी चालू करणार, असं जर करत बसलो तर आपल्याला एक बिल्डिंग कम्प्लीट व्हायला 4 ते 5 वर्ष लागतील. बट इफ वी ऑर्गनाइज द थिंग्स इन अ प्रॉपर वे, तर मग आपण काही गोष्टी सायमल्टेनियसली चालू करू शकतो. आणि फॉर दॅट सम ऑफ द सॉफ्टवेअर्स आर सो अवेलेबल लाईक प्रायमर अँड ऑल दिस थिंग. ठीक आहे, तर ही कॅन यूज सच सॉफ्टवेअर फॉर प्लॅनिंग. आणि इज द थिंग्स आर रनिंग अकॉर्डिंग टू द प्लॅन, त्याच्यासाठी प्लॅनिंग इंजिनियर असतो. ही कॅन डिस्कस विथ द मॅनेजर. ओके, सो मॅनेजमेंट इन्क्लुड्स प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे, देन ऑर्गनायझिंग. ठीक आहे, ऑर्गनायझिंग म्हणजे काय, आता तुम्हाला सांगितलं की हॅव टू ऑर्गनाइज द थिंग्स, की कोणी काय करायचं, कसं करायचं. ठीक आहे, देन स्टाफिंग. ठीक आहे, ही हॅव टू बायफर्केट द वर्क इन द व्हेरियस स्टाफ. म्हणजे सिनियर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, असं पूर्ण त्याला स्ट्रक्चर करायचंय. ठीक आहे, देन डायरेक्टिंग. ही हॅव टू डायरेक्ट द हिज कलिग्स ऑर हिज ज्युनियर जे काय आहेत, त्याच्या हाताखाली काम करतायत, त्याच्या बरोबर काम करतायत टीम मध्ये. ही हॅव टू डायरेक्ट द थिंग्स. त्याला म्हणजे इफ सपोज ज्युनियर इंजिनियर इज हॅव्हिंग सम प्रॉब्लेम, ही विल कम टू द मॅनेजर अँड मॅनेजर नीड टू गिव्ह द सोल्युशन. ठीक आहे, इफ मॅनेजर इज नॉट डायरेक्टिंग हिम ऑर नॉट गिव्हिंग द सोल्युशन, then work may hamper and all the things will stop. ठीक आहे, so he have to direct the things whenever necessary. Then he need to control. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे अचानक काय प्रॉब्लेम झाला किंवा एखादी बिल्डिंग स्लो जाते, कळत नाहीये, त्याचं गोल अचीव्ह व्हायला वेळ लागू शकतो, हे सगळं त्याला फोरकास्ट करावं लागतं. अँड ही हॅव टू कंट्रोल द थिंग्स. कंट्रोल कसं करणार, की ही कॅन डायरेक्ट दॅट कॉन्ट्रॅक्टर टू increase the number of workers, or he may call to the purchase department to send the material, because sometimes because of the non availability of material also the work may stop or किंवा त्याचं स्लो होऊ शकतं काम. at that time he have to control the things, various things he have to control through his management skills, and he have to coordinate between all these things to ensure the essence of the management. Okay, पूर्ण slide. Okay, so these are the components of the management. Main component बघा, management it is consist of the organizational activity. ठीक आहे, म्हणजे ऑर्गनायझेशनचे ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे एखादी फर्म असेल तर त्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. त्यामध्ये लिगल डिपार्टमेंट असू शकतं, डिझाईन असू शकतं, डेव्हलपमेंट असू शकतं, किंवा एक्झिक्युशन म्हणतो त्याला आपण, बिलिंगचं असू शकतं. असं वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशनच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या मॅनेज करणं. ठीक आहे, तर management it is consist of the organizational activity. Then goal formation. Any company need to have a goal. If that company is having goal, then execution can be started. ठीक आहे, जसं आपल्या कॉलेजचं काहीतरी विजन आहे की आपल्या कॉलेजमधून आपल्याला अशा टाईपचे इंजिनियर्स बाहेर पाडायचे, तर कॉलेज शुड हॅव सम विजन ऑर गोल, अँड अकॉर्डिंग टू दॅट डिपार्टमेंट नीड टू इम्प्लिमेंट द थिंग्स टू अचीव दॅट गोल. ठीक आहे, so goal need to be formed by the company. Then goal accomplishment and its evaluation. म्हणजे जे काही गोल ठरवलंय ते ठरवणं आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणं, की इज इट फिजिबल,
एखादा गोल तुम्ही ठेवलंय आणि इफ इट इज नॉट फिजिबल देन इट इज नन ऑफ यूज. म्हणजे तुमच्याकडे रिसोर्सेस नाहीये, काहीच नाहीये, म्हणजे तुमच्याकडे पैसे लईत लई 2 लाख रुपये आहेत आणि यू आर थिंकिंग टू बिल्ड अ बुर्ज खलिफा. ठीक आहे, एखादी मोठी बिल्डिंग बांधायची म्हणताय, तर इज इट पॉसिबल? तर नाही. मग तुम्ही गोल किती छान ठेवला असेल तर बिकॉज ऑफ द नॉन अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल ऑर नॉन अवेलेबिलिटी ऑफ such competent engineers towards you, it is none of use. So its goals evaluation should be there and it should be revised according to that. जर तुमची कॅपॅसिटी खूप आहे आणि तुम्ही गोल छोटं ठेवलंय, तर you can revise it and you can increase it also. Okay, but it should be evaluated in between and then implementation of this goal. ठीक आहे, ते गोल साध्य करण्यासाठी we have to implement some things. काही गोष्टी, काही नियम बांधून द्यावे लागतात आणि अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू गो फर्दर. मग इम्प्लिमेंटेशन मध्ये कधी कधी असं होऊ शकतं की एखादी बिल्डिंग खूप महाग आहे आणि ती कम्प्लीट करायची विदिन द टाइम. ऍट दॅट टाइम ही हॅव टू इम्प्लिमेंट द सम रूल की इंजिनियरने 6 वाजता नाही जायचं, 8 वाजेपर्यंत थांबून सगळी कामं, बिलं वगैरे सगळी कम्प्लीट करायची, किंवा लेबर लोकांनी थोडा दिवस जरा जास्ती वर्क करून जास्ती एक हजेरीच्या ऐवजी 2 हजेरीचं काम करा, मी तुम्हाला पैसे देतो पण काम पटकन करा. ऍक्च्युली इट इज इलिगल टू अकॉर्डिंग टू द लेबर लॉ, पण जनरली अशा गोष्टी होतात. यू हॅव टू इम्प्लिमेंट द सम थिंग्स टू एक्सपेडाइट द वर्क. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑर फीचर्स ऑफ द मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटचे, मग हे मॅनेजमेंट केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस मॅनेजमेंट ऑर व्हॉट आर द फीचर्स ऑफ दिस मॅनेजमेंट? का करायचंय? ठीक आहे, तर मॅनेजमेंट इट इज अ गोल ओरिएंटेड प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा मॅनेज का करायच्या गोष्टी? तर आपण जे गोल सेट केले, व्हॉट द गोल वी हॅव सेट दॅट नीड टू बी अचिव्ड. जर गोल सेट केले आणि ते अचिव्ह होत नसेल तर मॅनेजमेंट करायचा पण प्रश्न येत नाही. ठीक आहे, पण गोल अचिव्ह करायचा असेल तर तुमच्याकडे मॅनेजमेंट पाहिजे. म्हणजे इफ सपोज someone is thinking to crack a class 1 MPSC post after just completion of his BE or degree, then he should have this is the goal ki I will crack the MPSC of class 1 after completion of my degree. लगेच करणार असेल तर he should have this is his goal and त्याचं मॅनेजमेंट काय असणार आहे? तर he will start doing the study of the subjects which are in the MPSC from second year or first year only. ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये जे सब्जेक्ट आहेत त्याचं तो प्रिपरेशन तो आतापासूनच करेल. मग तुम्ही म्हणताल की सर आम्ही करतोय की आम्हाला शिकवतायत, तर नाहीये. एमपीएससी मध्ये जो तुम्हाला कोर सिलेबस असतो त्याच्या अलाइड थोड्या गोष्टी ऍप्लिकेशन ओरिएंटेड विचारतात. सोपाच असतात पण ऍप्लिकेशन ओरिएंटेड असतात. सो यू हॅव टू स्टडी बियॉन्ड द सिलेबस. ओके, और सिलेबसला लागून ज्या ऍडिशनली गोष्टी आहेत त्या तुम्हाला अभ्यास करायला लागतात. सो हे मॅनेजमेंट स्किल झालं तुमचं, आणि जो व्यवस्थित मॅनेज करेल ही विल डेफिनेटली क्रॅक द एमपीएससी. ओके, तर लाईक दॅट वे कंपनी पण इज हॅव्हिंग सम गोल्स अँड मॅनेजमेंट. सो मॅनेजमेंट इट इज अ गोल ओरिएंटेड. गोल ठरवलाय त्याच्यानुसार असतं. ठीक आहे, सो मॅनेजमेंट ऑलवेज एम ऍट अचिव्हिंग द ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीज. ऑर्गनायझेशनने जे काही ठरवून दिलेलं आहे ते गोल अचीव्ह करणं हे मॅनेजमेंटचं मेन एम आहे. The functions and activities of the manager lead to achievement of the organizational activities. ठीक आहे, मॅनेजर जे काय सगळं करतोय, म्हणजे त्याच्या ज्युनियरला रागवून बोलतोय किंवा त्याला सांगतोय जरा 2 तास एक्स्ट्रा थांब, किंवा लेबरला सांगतोय जरा 2 तास एक्स्ट्रा थांबा, तुम्हाला मी जास्ती पैसे देतो, हे सगळं तो कशासाठी करतोय? टू अचीव्ह हिज कंपनीज गोल. कंपनीचे जे गोल्स आहेत त्या विदिन द टाइम मध्ये अचीव्ह करण्यासाठी हे सगळं करतोय, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी. इफ वी टेक एनी एक्झाम्पल फॉर दिस, if the objective of company is to sell 1000 computers or 1000 flats or anything, असं एखादं ऑब्जेक्टिव्ह आहे की एका वर्षात आपल्याला 1000 फ्लॅट सेल करायचे. ओके, ऍट दॅट टाइम मॅनेजर विल प्लॅन द कोर्स ऍक्शन. त्याच्यानुसार तो प्लॅन तयार करेल की कसं कसं किती लेबर काय लागतील. अँड ही विल मोटिवेट ऑल द एम्प्लॉईज. सगळ्या एम्प्लॉईंना मोटिवेट करणार की हे बघा, तो बोलवणार त्यांच्या बोर्ड रूम मध्ये, सगळ्यांना सांगणार आपल्याला 1000 फ्लॅट पटकन विकायचे, बनवून विकायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला असं असं करायला लागेल, हे लागेल, ते लागेल. तुमच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगा, आय विल गिव्ह यू. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर मी सोल्युशन देईल. आणखी जर आपण हे गोल जर विदिन द टाइम जर केलं तर आय विल डेफिनेटली गिव्ह यू सम बोनस फ्रॉम द कंपनीकडून तुम्हाला बोनस. म्हणजे हे एक मोटिवेशन आहे. ठीक आहे, सो दॅट, कारण आपण काम कशासाठी करतो? तर आपल्याला जे काही पाहिजे त्या गोष्टी जर आपल्याला मिळत असेल तर आपण अजून जास्ती पळून काम करतो. सो ही विल आस्क द engineers and he will motivate all the employee and organize all the resources keeping in mind that
मेन टार्गेट ऑफ सेलिंग हिज 1000 कॉम्प्युटर 1000 फ्लॅट व्हॉट एव्हर द, म्हणजे हे कशासाठी करतोय तर सगळं त्याचं जे गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी. ठीक आहे. सो मॅनेजमेंट इज ऑलवेज अ गोल ओरिएंटेड प्रोसेस. देन मॅनेजमेंट इज अ पर्सावेसिव्ह. त्याच्यामध्ये काय बघा, मॅनेजमेंट इट इज अ युनिव्हर्सल फिनॉमिना. हे जनरली आपण घरी आपली आई पण रोज सकाळी उठून तुम्हाला कॉलेजला जायचं, डबा वगैरे करून पाणी वगैरे भरून सगळं करून तिने पाठवलं असते. हे जनरल चालणारी गोष्ट आहे. आपण पण बऱ्याच गोष्टी मॅनेज करतो. तुम्हाला कॉलेजला यायचं म्हणजे लवकर घरातनं उठून आवरून वगैरे गाडी किती वाजता ते बघून तुम्ही आलेला असता. म्हणजे सिम्पली जे करतोय ते मॅनेजमेंटच आहे. पण जेव्हा तुम्ही लार्ज स्केल मध्ये पैशाच्या रिलेटेड गोष्टी करत असतात, ऍट दॅट टाइम दिस शुड बी स्ट्रक्चर्ड प्रॉपर. त्याला कुठली गोष्ट हातातून जाऊ नये. ठीक आहे. की आपण जे मॅनेजमेंट कसं करतो की एखादी गाडी गेली तर दुसरी मिळू शकते, पण तिथं तसं नाहीये. आपण जे ठरवलंय त्याच्यापेक्षा वेगळं काय झालं तर नुकसान होऊ शकतं. सो इट इज द युनिव्हर्सल फिनॉमिनॉन. द यूज ऑफ द मॅनेजमेंट इज नॉट restricted to the all the business firms only. It is applicable in a profit making and non profit making business or नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन. आता मॅनेजमेंट जे आहे हे आपण सारखं बोलतोय की कंपनी कन्स्ट्रक्शन अँड ऑल दिस थिंग हे प्रॉफिट मेकिंग साठी जसं म्हणतोय तसं लाईक दॅट सम एनजीओ आर वर्किंग. ज्या नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे समाजाला वर सुधारण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. त्यांचा हा एम नाहीये की आपल्याला पैसेच मिळाले पाहिजे. त्यांचा हा एम आहे की समाज सुधारला पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी ते काम करतायत. तर इट माइट बी अ नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन ऑर इट माइट. मग आणखी काय येतं तर गव्हर्नमेंट कधी कधी रेअर एरियामध्ये, म्हणजे जिथं दुष्काळी भाग आहे तिथं गव्हर्नमेंट कधी कधी काही पैसे खर्चतं किंवा काही पैसे खर्चून नवीन रोड वगैरे करतं. गव्हर्नमेंटला माहित आहे तिथून रिटर्न येणार नाहीये जास्ती, पण तरी पण गव्हर्नमेंट पैसे खर्चतं का तर तिथं रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यामुळं लोकांचं राहणीमान सुधरेल आणि मग तिथली सोसायटी ऍट द एंड आपल्या इंडियाचाच फायदा होईल. ठीक आहे. म्हणजे नॉन प्रॉफिट मेकिंग आहे पण करावं लागतं, करतो आपण. ठीक आहे. तर मग मॅनेजमेंट हे कुठं कुठं करू शकतो आपण प्रॉफिट मेकिंग साठी, नॉन प्रॉफिट मेकिंग. मग हॉस्पिटलमध्ये पण एक मॅनेजमेंट स्किल लागतं. म्हणजे सपोज कुणाचं तरी एखादं ऑपरेशन आहे. ऍट दॅट टाइम तुम्ही दवाखान्यात जाता. दवाखान्यात गेल्यानंतर तो जो डॉक्टर आहे तिथला मेन, ठीक आहे, तो काय करतो त्याला माहिती आहे ऑपरेशन करायचंय, बट ही हॅव टू चेक इट आउट वेदर युअर फिटनेस इज ओके. मग तो समजा सर्जन आहे तर ही विल आस्क द एमडी मेडिसिन अँड ही विल कॉल हिम, ही गिव्ह हिम और हिज और हर फिटनेस सर्टिफिकेट. त्याला चेक करा आणि तो फिट आहे का ऑपरेशन करण्यासाठी. त्याला बीपी शुगर वगैरे असलं तर ऑपरेट लगेच करता येत नाही. ठीक आहे. तर ही विल टेक द फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम दॅट एमडी मेडिसिन डॉक्टर. ठीक आहे. मेडिसिनच्या डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट घेईन की इज ही इज ओके इन द फॉर डुईंग द ऑपरेशन. ठीक आहे. एमडी मेडिसिन झालं. ही मे कॉल द अनेस्थेशिया डॉक्टर, जो काय भूलतज्ञ आहे त्याला तो बोलवणार जेव्हा ऑपरेशन असेल तेव्हा. ही मे आस्क सम ऑफ द सर्जन्स इफ ही हॅव रिक्वायर्ड. आणखी एखादा सर्जन ऍडिशनली त्याला काम करताना मे बी त्यावेळेस लागेल म्हणून बोलू शकतो. आणि आणखीन सपोर्टिंग स्टाफ, म्हणजे त्यांनी काय केलं, ऑपरेशन तुम्हाला टायमिंग दिले शुक्रवारी सकाळी 10 वाजता तुझं ऑपरेशन आहे, पण त्याला ह्या गोष्टी मॅनेज करून ठेवायच्या की त्याला त्याचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचंय, रक्त अवेलेबल करून ठेवायचंय. अचानक काय झालं तर अॅनेस्थेशियावाला तो त्यावेळेस अवेलेबल पाहिजे. आणि आणखीन त्याला ऍडिशनली सपोर्टिंग जो स्टाफ पाहिजे ते सगळं पाहिजे. म्हणजे हे काय एक प्रकारचं मॅनेजमेंटच आहे. ठीक आहे. सो मॅनेजमेंट may be done even in a hospital, even in a school or any club. Okay, and in a house also. ठीक आहे. आपल्या घरी जे आपले आई वडील आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळं घर चालवतात, सो इट इज ऑल्सो management. Okay, and is to be managed properly. Okay, concept of the management is used in a whole world, whether it is USA, UK, कुठे इंडियामध्ये कुठेही गेलं तर मॅनेजमेंट हे चालतं. विदाउट मॅनेजमेंट नथिंग कॅन बी हॅपन. ओके. अगेन मॅनेजमेंट आपण कॅरेक्टरिस्टिक बघतोय बरं का. म्हणजे मॅनेजमेंटचे एक कॅरेक्टरिस्टिक काय, कशावरून आपण मॅनेजमेंटला एवढं महत्व देतो. ठीक आहे. तर मॅनेजमेंट इट इज अ मल्टी डायमेन्शनल. ठीक आहे. आता मॅनेजमेंट जे आहे मल्टी डायमेन्शनल आहे. म्हणजे काय तर मॅनेजमेंट डज नॉट मीन वन सिंगल ऍक्टिव्हिटी बट इन्क्लूड दीज 3 ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये आपल्याला मॅनेज करायचं एखादं वर्क, आपल्याला त्याच्यानंतर वर्क मॅनेज करायचंय, पीपल मॅनेज करायचं आणि वेगवेगळे ऑपरेशन्स किंवा
गोष्टी घडणार आहेत त्या मॅनेज करायच्या, लोक मॅनेज करायचे, मटेरियल जे काय येणार आहे ते मॅनेज करायचं आणि गोष्टी ज्या एकमेकावर डिपेंड आहेत त्याचं कोऑर्डिनेट करून ते झालं पाहिजे. ठीक आहे. तर मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ दिस 3 मेन ऍक्टिव्हिटीज. तर मॅनेजमेंट ऑफ द वर्क मध्ये काय येतं, ऑल द ऑर्गनायझेशन आर सेट अप टू परफॉर्म सम टास्क ऑर गोल. ठीक आहे. सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांचं काहीतरी गोल आहे किंवा काहीतरी ठरवलंय ते मिळवण्यासाठी सगळेजण काम करतायत. मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज एम्स ऍट अचिव्हिंग द गोल्स ऑर टास्क टू बी अकॉम्प्लिश्ड. द टास्क ऑर द वर्क डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द बिझनेस. जो काही तुमचा बिझनेस आहे, तुम्ही पैसे म्हणजे तुम्ही सावकारकी करत असाल तर तिथं पण काहीतरी मॅनेजमेंट लागतं. तुम्ही पैसे देताय म्हणजे ते रिटर्न पण आले पाहिजे. कुठला माणूस पाठवून कसे वसूल करायचे ते पण तुमच्या डोक्यात पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे. तर ते पण एक स्किलच आहे. ठीक आहे. सो मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज एम्स ऍट अचिव्हिंग द गोल्स ऑर द टास्क दॅट आर अकॉम्प्लिश्ड. जे ठरवलेत आपले गोल ते अचीव्ह करायचे आपल्याला. इट इज डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ युअर बिझनेस. जो तुमचा बिझनेस आहे त्याच्यावर ते डिपेंड. स्कूलचं जर बघितलं तर स्कूलमध्ये आपण काय करतो, वी प्रोव्हाइड द एज्युकेशन. शाळा जर असेल तर शाळेमध्ये आपल्याला एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट करायचंय. इन हॉस्पिटल इट इज फॉर ट्रीटिंग द पेशंट. पेशंटला ट्रीट करायचंय. इन द इंडस्ट्री टू मॅन्युफॅक्चर सम प्रोडक्ट. सो मॅनेजमेंट मेक्स शुअर दॅट वर्क इज अकॉम्प्लिश्ड इन इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली. आपल्याला इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली ते वर्क झालं पाहिजे. ठीक आहे. देन मॅनेजमेंट ऑफ द पीपल मध्ये काय करतो, आपल्याला लोकांना मॅनेज करायचंय. पीपल रेफर टू द ह्युमन रिसोर्स अँड द ह्युमन रिसोर्सेस आर द मोस्ट इम्पॉर्टंट ऍसेट ऑफ द एनी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता एक 2 कंपन्या आहेत समजा, खूप मोठ्या कंपन्या आहेत. दोघांकडे पण तेवढेच. ह्या कंपनीकडे पण 10,000 करोड आहेत, त्या कंपनीकडे 10,000 करोड आहेत. ह्या कंपनीचे 25 प्लांट आहेत, ह्या पण कंपनीचे 25 फ्लॅट आहेत. दोघांकडे पण टेक्निकली तेवढ्याच ऍडव्हान्स्ड मशिनरी आहेत. पण तरी पण त्या 2 कंपन्या एकमेकांपासून डिफरंट असू शकतात. का? तर ह्या कंपनीचे एम्प्लॉई वेगळे, ह्या कंपनीचे एम्प्लॉई वेगळे. त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही कागदावर कंपनी फॉर द नंबर सेम जरी असली तरी त्या दोन्ही कंपनी सेम नाहीयेत. का तर बोथ द एम्प्लॉईज ऑफ द कंपनी आर डिफरंट. मग त्याच्यात मे बी त्यांचा ह्युमन रिसोर्सचा जो काही मेन रोल आहे तो प्ले करतो. एखादी कंपनी तिथल्या इंजिनिअरसाठी किंवा तिथल्या लोकांसाठी खूप छान रोल प्ले करते, म्हणजे त्यांना खूप बेनिफिट्स मिळवून देते. तुम्ही जर मोटिवेट करते आणि बेनिफिट्स मिळवून देते तर त्या कंपनीचा आउटपुट जास्त असणार आहे. आणि दुसरी कंपनी की पिळून पिळून काम करून घेते, त्यांना वाटते की आपल्याला खूप पुढे जायचं म्हणून पिळून काम करून घेते, ती कंपनी कधीच ग्रोथ करणार नाही जास्ती ऍट द एंड. ठीक आहे. तर मग जर मॅनेजमेंट ऑफ द पीपल इज नॉट इन अ प्रॉपर मॅनर देन आउटपुट वुड बी डिफरंट. सो it should be having the 2 dimensions, taking care of his employee or individual needs. एम्प्लॉईला वेगवेगळ्या लीव्ह द्या तुम्ही. त्यांना एखाद्याला शिकायचंय बाहेर तर त्याच्यासाठी काही फंडिंग देऊ शकता का बघा, किंवा लीव्ह त्यावेळेस देऊ शकता का बघा. इन्सेंटिव्ह वेगवेगळ्या गोष्टींमध्ये द्या किंवा पॉलिसीज काढा. ठीक आहे. लीव्ह मॅटर्निटी लीव्ह वगैरे अशा लीव्ह तुम्ही हे करा. मग त्याच्यातून एम्प्लॉई विल वर्क फॉर द कंपनी इन इफेक्टिव्ह मॅनर. ठीक आहे. अँड टेकिंग केअर ऑफ ग्रुप ऑफ पीपल्स. ठीक आहे. ऑल दिस थिंग्स कम अंडर द मॅनेजमेंट ऑफ द पीपल. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुम्ही आलाय सकाळी, ठरवलंय की आपल्याला असं करायचं आणि सोडून दिले. म्हणजे मॅनेजर आला सकाळ सकाळ, सगळ्यांना सांगितलं आज हे करून घे, ते करून घे, हे करून घे, झालं आणि बसला निवांत एसी लावून, संध्याकाळी डबा घेऊन घरी गेलाय. की ह्याच्यात मॅनेज कधीच होत नाही. त्याला संध्याकाळी जाऊन बघायला लागतं की मी जे सांगितलंय इज इट अचिव्ड ऑर नॉट. अँड इफ इट इज अचिव्ड देन ओके, इफ इट इज नॉट अचिव्ड, जर जे सांगितलंय तसं काम झालं नसेल तर का नाही झालं ते आता उद्यावर पडलं. मग उद्याचं प्लस आजचं काम होण्यासाठी तुला आणखी काही रिसोर्सेस द्यावे लागतील का, आणखी त्याच्यावर काय ऍक्शन घ्यावी लागेल, हे सगळं बघायला लागतं. सो मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सो इट इज नेव्हिंग एंडिंग फंक्शन. All the functions of the management are performed continuously. For example, planning, organization, staffing, directing, controlling are performed by all the manager.
ऑल द टाइम, ठीक आहे. सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम त्याला हँडल कराव्या लागतात. समटाइम्स दे आर डुईंग द प्लॅनिंग, देन staff are organizing, etc. Managers perform the ongoing services of the function considered in the organization. ठीक आहे, कंटिन्युअसली फंक्शन चालू असते. पुढे लिहून घ्यायचं का? लिहून घ्या, लिहून घ्या. कोणाला लिहायचं असेल तर लिहून घ्या इन बिटवीन. नोट्स मी अपलोड करणारच आहे, तरी लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ठीक आहे, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक. लिहिताय का कोण? मॅनेजमेंट तो बघूया आपण नंतर, मी तुम्हाला वेळ देतो थोड्या वेळ लिहायला. मॅनेजमेंट इट इज अ ग्रुप ऑफ ऍक्टिव्हिटी. मॅनेजमेंट इट इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, एकट्याने काम करून चालत नाही, सगळ्यांनी मिळून केलं तर होतंय, नाहीतर होत नाही. ठीक आहे, सो मॅनेजमेंट इट इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी. मॅनेजमेंट ऑलवेज रेफर्स टू अ ग्रुप ऑफ पीपल इन्व्हॉल्व इन अ मॅनेजरल ऍक्टिव्हिटी. सगळ्यांनी मिळून करायचं काम. म्हणजे आपलं कॉलेजचा गणपती जरी असला तरी सगळ्यांनी मिळून करायचंय, की एकटाच जाऊन घेऊन येणार आणि मी माझा गणपती असं नसतंय, सगळ्यांनी मिळून करावं लागतं. ठीक आहे, सो मॅनेजमेंट इट इज ऑलवेज रेफर्स टू अ ग्रुप ऑफ ऍक्टिव्हिटी people involved in a managerial activities. ठीक आहे, the management functions cannot be performed in a isolation. कुठेतरी लपून बसून गोष्टी होत नसतात, सगळ्यांना सांगून गोष्टी होतात. नाहीतरी कुणीतरी ठरवलंय असं करायचं आणि खालच्या पर्यंत माहितच नसेल तर त्याचा उपयोग नाही. सो मॅनेजमेंट कॅन नॉट बी डन इन द आयसोलेशन. each individual perform his role or his status and department, and then the management function can be executed. प्रत्येकाने त्यांचं काम करायचंय. एक्झिक्युशन टीमने त्यांचं काम करायचं, प्लॅनिंग टीमने त्यांचं काम करायचं, बिलिंग वाल्यांनी करायचंय, कॉन्ट्रॅक्टर वाल्यांनी करायचंय, आयएसओ जे डिपार्टमेंट आहे त्यांनी त्यांचं काम करायचंय. सगळ्यांनी त्यांची जी डिफाईन केलेली कामं असतील ती प्रॉपर टाइमला झाले तर तुमचं जे गोल आहे ते अचीव्ह होईल. ठीक आहे, so even the result of the management affect the every individual and every department of the organization. It is always referred to the group effort and not the individual effort. ठीक आहे, फक्त एकच डिपार्टमेंट काम करते, फक्त एकच डिपार्टमेंट काम करते आणि बाकीचे बसून आहेत तर काम होणार नाही. ठीक आहे, रिझल्ट झिरोच होईल त्याचा, किंवा जेवढा पाहिजे तेवढा मिळणार नाही. ठीक आहे, then management it is an always dynamic function. ठीक आहे, management it is a dynamic function. It has management has to make changes in a goal. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कधी कधी आपले जे गोल सेट केले ते आपल्याला चेंज करावे लागतात. म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवलेलं की लाईव्हिसच फ्लॅट विकायचे, पण तुम्हाला कळाले की आपली फ्लॅटची किंमत मार्केटमध्ये खूप जास्त आहे आणि कोण घेईना झाले. ऍट दॅट टाइम यू हॅव टू रिवाइज युअर स्पेसिफिकेशन अँड रिड्यूस द कॉस्ट. ठीक आहे, सो यू हॅव टू चेंज द गोल ऑल्सो. Maybe objective and other activities according to the changes taking place in the environment. ज्या काही आसपासच्या गोष्टी घडतायत त्याच्यानुसार तुम्हाला चेंजेस करावे लागतात. The external environment such as the social, economical, technical and political environment has a great influence over the management. ठीक आहे, पॉलिटिकल पण कधी कधी प्रॉब्लेम येतो. तुम्ही काहीतरी बनवलंय आणि तुम्हाला पॉलिटिकली प्रेशर येतंय किंवा तिथल्या लोकांचं पॉलिटिकल प्रेशर आहे की नाही तर तुम्ही हे करायचंच नाही. ऍट दॅट टाइम ऑल्सो तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यावा लागतो की तसंच तुम्ही नाही करत. सो ऍज द चेंजेस टेक्स प्लेस इन द एन्व्हायरमेंट, जसं जसं बाजूच्या गोष्टी चेंज होत आहेत तसं तसं तुम्हाला चेंजेस करावे लागतात. अँड द सेम इज इम्प्लिमेंटेड इन द ऑर्गनायझेशन टू सर्व्हाइव्ह द कॉम्पिटिशन इन द वर्ल्ड. जसं नोकियाला अँड्रॉइडने अप्रोच केलं की तुम्ही तुमची जी सिम्बियन ना कुठली सिस्टीम होती ती चेंज करून अँड्रॉइड तुम्ही अप्रोच करा तुम्ही. कारण नोकिया जेव्हा फॉर्म मध्ये होते तेव्हा त्यांना अँड्रॉइड घ्या म्हणून अप्रोच केलं, पण नोकिया म्हणली नाही आम्ही अँड्रॉइड नाही हे करणार, आम्ही स्विच नाही करणार आमची ऑपरेटिंग सिस्टीम. तेव्हा सॅमसंगनी त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम स्विच केली आणि दे कम फॉर द अँड्रॉइड, आणि त्याच्यानंतर सॅमसंग कम ऑन द टॉप. ठीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये काय चाललंय ह्याचा विचार नोकियानी नाही केलं, ती फर्म राहिली, त्यामुळे तिचं नुकसान झालं. आणि सॅमसंगनी अँड्रॉइड घेतलं आणि आता सध्या म्हणजे बऱ्यापैकी टॉपला आली. ठीक आहे, खूप सेल वाढला त्यांचा. ठीक आहे, तर आणि मग ते बघून नंतर नोकियानी काय घेतली, विंडोज सिस्टीम घेतली, पण ती तेवढी चालली नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांचे डिसिजन चुकले, त्यामुळे दे डिड नॉट सर्व्हाइव्ह इन द वर्ल्ड. ठीक आहे,
मॅनेजमेंट इट इज अन इंटँजिबल. आता इंटँजिबल म्हणजे काय? मॅनेजमेंट फंक्शन कॅन नॉट बी फिजिकली सीन बट इट इज अ प्रेशर प्रेझेन्स कॅन बी फेल्ड. आता मॅनेजमेंट जे आहे आपण जे सगळं म्हणतोय हे दिसत नाही. म्हणजे आपल्यात पण एखादा क्लासमध्ये एखादा विद्यार्थी असतो, त्याचं सगळेजण ऐकत असतात. म्हणजे ह्या सरला ताप द्यायचा म्हणजे द्यायचा, त्यांनी सांगितलं की सगळेजण त्याचं ऐकतात, किंवा जाऊ दे रे सर चांगले असू दे चालते, ठीक आहे. म्हणजे हे कुठं दिसत असतं का? त्याचा प्रेझेन्स कुठंच नसतो. पण तो त्यांनी एखादी गोष्ट जस्ट बोलली की तसं घडत असतंय, ठीक आहे. तर हे त्याचं मॅनेजमेंट स्किल आहे ना. इट इज द मॅनेजमेंट स्किल ऑफ दॅट पर्सन. सो हे दिसत नाहीये कुठं. दिस मॅनेजमेंट कॅन नॉट बी सीन बट इट कॅन बी फेल्ड. समजून येऊ शकते की काहीतरी चाललंय, ठीक आहे. तर द प्रेझेन्स ऑफ द मॅनेजमेंट कॅन बी फेल्ड ऑर सीइंग द ऑर्डिनन्स अँड कोऑर्डिनेशन इन द वर्किंग एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काहीतरी चुकतंय, हे काहीतरी चुकायला लागले किंवा आपण मागं पडतोय, ह्याच्यावरून आपल्याला कळतं की मॅनेजमेंट चुकतंय किंवा बरोबर आहे, ठीक आहे. So it is an easier to feel the presence of mismanagement and as it leads chaos and confusion in the organization. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तेव्हा त्याला अपडेट करून चेंजेस करणं हे महत्वाचं आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघा काय दिलंय. इफ द इन्व्हेंटरी ऑफ द furnished product is increasing day by day, it is clearly indicate that mismanagement of the मार्केटिंग अँड सेल्स, ठीक आहे. म्हणजे आपण एखादा प्रोडक्ट बनवतोय आणि रोज आपण 1000 खुर्च्या बनवतोय. समजा आपल्या कंपनीत रोज 1000 खुर्च्या बनतायत आणि तुमचं जे वेअर हाऊस आहे ते 50,000 खुर्च्या स्टोअर करायचंय, ठीक आहे. आणि मग तुम्ही रोज 1000 बनवताय, 50,000 ची कॅपॅसिटी आहे, तुमचं कंटिन्युअसली सेल चालू आहे डेली काहीतरी. पण तुमचं जे स्टोअर आहे ते फुल झालंय, तुमचं प्रोडक्शन पण चालू आहे आणि तुम्हाला ठेवायला जागा नाही. म्हणजे काय होतंय, तुमचं सेल डिपार्टमेंट कमी पडतंय कुठेतरी विकायला. त्यामुळे तिथं पडून राहायला लागल्यात खुर्च्या. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते की मॅनेजमेंट कुठतरी चुकतंय. मग मे बी सेल डिपार्टमेंट चुकतंय, कमी पडते, किंवा तुमचं प्रोडक्ट हे बनवताय तुम्ही, जे प्रोडक्ट हे डिमांडपेक्षा जास्त बनवताय, दोन्हीपैकी एक असणार ना. तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की मॅनेजमेंट चुकतंय का बरोबर आहे. हे दिसत नाही पण फील होतं आपल्याला. इट इज अन अ कॉम्पोजिट प्रोसेस. मॅनेजमेंट ही जी आहे ही कंपोजिट प्रोसेस आहे. इट कन्सिस्ट ऑफ द सेरीज ऑफ द फंक्शन्स विच मस्ट बी परफॉर्म इन अ प्रॉपर सिक्वेन्स. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी गोष्ट तुम्हाला करावी लागते. म्हणजे जर आपण आपल्या घरामध्ये एखादं बाथरूम बांधायचं असेल तर त्याची प्रोसेस काय, कुणाला येते? तुमचं नवीन कन्स्ट्रक्शन आहे, घर बांधताय, त्यातले एक एक्झाम्पल घेतो की बाथरूम फक्त बांधायचंय. कोण सांगू शकते प्रोसिजर कशी असणार आहे? कोणानंतर कोण काम करते? घरात त्यांना तर वाटत असेल सिव्हिल इंजिनियर झाले पोरग, विचारत असतील तुम्हाला. कोण सांगताय सिक्वेन्स? कोण सांगेल? एक जण सांगा कोणतरी उठून. कोण सांगताय? एकाने सांगा कोणीतरी. बघू प्रोसिजर माहितीये का तुम्हाला? सांगता का? नाही, तुम्ही सांगता? कोण सांगताय? घरात बाथरूम बांधायचंय आणि प्रोसिजर कसं करणार? कुठं सांग की काय होतंय? येत नाही? येत नाही का लागतंय? तुम्ही सांगा. विल टेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आरसीसीचं काम झालेलं पाहिजे तिथलं. आरसीसीचं काम झाल्यानंतर तुम्ही तिथलं बांधकाम करणार. पण बांधकाम करण्याच्या आधी एक गोष्ट येते की तुम्हाला त्या बाथरूमच्या बांधकामाच्या खाली डॅम प्रूफ कोर्स टाकावा लागेल. हे कशासाठी? तर बाथरूम इज ऑलवेज फॉर्म फॉर द लिकेज फ्रॉम देअर. मग तिथून पाणी कॅपिलरी ऍक्शन वर जाऊन, तुम्ही बघितलं असेल की भिंतीच्या कडेला असं पांढरं झालेलं असतं, तर ते डॅम प्रूफ कोर्स नसल्यामुळे होतं. तर बांधकाम चालू करायच्या आधी तुम्हाला एक डीपीसी कोर्स टाकायला लागेल, ठीक आहे. नंतर तुम्ही बांधकाम करणार, ठीक आहे. बांधकाम केल्यानंतर काय करणार? केल्यानंतर काय करणार? टाईल लावणार डायरेक्ट. भिंतीवर माझ्या माहितीप्रमाणे टाईल लागत नाहीत, ठीक आहे. तर काय करणार? बांधकाम झाल्यावर काय करणार? क्लीन करून घेणार आपण सगळं.
बांधकाम झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला वॉटर प्रूफिंग करून घ्यावं लागतं आणि वॉटर प्रूफिंग करण्यासाठी सगळं लूज मटेरियल जे आहे ते क्लीन करून घ्यावं लागतं. डीप क्लिनिंग करून आपण लूज मटेरियल काढणार आणि वॉटर प्रूफिंग करून घेणार. ठीक आहे. वॉटर प्रूफिंग केल्यानंतर त्याचं प्रॉपर क्युरिंग करून घेणार. हे झाल्यानंतर तुम्हाला खालच्या ज्या पाईप्स असतात, ज्या बाहेरच्या आउटलेट्स असतात, त्याच्या पाईप्स टाकून घेणार तुम्ही आणि त्याच्यानंतर ब्रिक बॅट करून पुन्हा त्याला फिनिश करणार. कारण त्या पाईपी ज्या आलेल्या असतात 4 इंचाच्या 5 इंचाच्या त्या झाकल्या गेल्या पाहिजेत. तर त्याच्या कडेला बिग बॅट वॉटरप्रूफिंग करून घेणार. विटा टाकून त्याला प्रॉपर माल वगैरे करून फिनिश करणार. आता झालं तुमचं म्हणजे वॉटरप्रूफिंग झाल्यानंतर प्लंबिंग झालं. प्लंबिंग झाल्यानंतर पुन्हा वॉटरप्रूफिंग झालं. ठीक आहे. एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे हा गेला की तो येतोय, तो गेला की हा येतोय. ठीक आहे. मग पुन्हा एकदा वॉटरप्रूफिंग झालं. त्याच्यानंतर तुम्हाला भिंतीवरचं जे कन्सिल्ड पाइपिंग आहे ते करून घेणार तुम्ही. बरोबर का? त्याच्या आधी प्लास्टरिंग राहिलंय आपलं. बांधकाम झाल्या वॉटरप्रूफिंगच्या आधी पण प्लास्टरिंग करणार. मग वॉटरप्रूफिंग, खालच्या प्लंबिंगच्या लाईन, पुन्हा भिंतीवरच्या ज्या काही कन्सिल्ड लाईन आहेत, तुमचे नळ, बेसिन, तुम्ही काय काय करणार आहे ते सगळं लावणार. ठीक आहे. आता काय करणार? त्याच्यानंतर काय करणार? आता हे करताना पण तुम्ही बघितलं असेल की फ्लश वॉल येतो, मिक्सर वगैरे येतात गरमगार. त्याचा कन्सिल्ड जो पार्ट आहे, वरती आपल्याला जो पार्ट दिसतो ते आपण टायलिंग झाल्यावर लावतो. पण त्याच्या आधीचा जो पार्ट आहे तो आपल्याला आधीच लावून घ्यावा लागतो. कन्सिल्ड करताना आपण लावून घेणार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकचं पण काम करून घेणार. का टाईल लगेच लावायला जाणार नाही. ज्या काही तुमचे लाईट पॉइंट आहेत ते कन्सिल्ड असतात, त्याचे पॉइंट्स वगैरे टाकून घेणार. ठीक आहे. तर इलेक्ट्रिकचं काम आपण करून घेणार आणि आफ्टर दॅट वी विल फिक्स द डॅडो. ठीक आहे. फरशी लावून घेणार, जी काही डॅडो आहे ती लावून घेणार आणि मग त्याच्यानंतर सीपी आणि सॅनिटरी फिटिंग, नळ आणि बाकीचे फिटिंग करणार. ठीक आहे. तर अशी प्रोसिजर आहे. म्हणजे एकमेकावर डिपेंड आहे. आधी डायरेक्टली आपल्याला कुठली गोष्ट करून चालत नाही. तुम्ही डायरेक्टली जर फरशा लावल्या असत्या तर तुम्हाला आतली पाईप फिटिंग करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. ठीक आहे. तर मॅनेजमेंट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुम्हाला कंटिन्युअसली या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं की कुणाचं काम राहिलंय का. ठीक आहे. मॅनेजमेंट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड इट इज परफॉर्म इन अ सिक्वेन्स. काहीतरी सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स मध्ये या गोष्टी घडतात. these functions are not independent to each other. ह्या गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहेत. म्हणजे आधीची झाली तर दुसरी करू शकतोय. बरोबर का? सो these are not independent on each other. They are interdependent on each other. एक झाल्याशिवाय दुसरी करता येत नाही. So as the aim of function of management are the planning, organization, staffing and directing all these म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपल्याला कंटिन्युअसली फ्लो मध्ये ठेवावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की किती काम तुम्हाला ऍट अ टाइम असतं. तुम्हाला वाटतं की लेबर गेले तर त्यांनी जाऊन काम करते, तसं नसते. आपल्याला जायला लागतंय, तिथं फरशी लावायला लागलोय आणि आपल्याला लक्षात येते की लाईट वाल्यानी पॉइंटच नाही टाकला किंवा प्लंबरनी पाईपच नाही टाकली. म्हणजे अशा गोष्टी खूप होतात. तर वी हॅव टू कंटिन्युअसली मॉनिटर ऑल दिस थिंग्स. ठीक आहे. पुढची स्लाइड घेतो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर वी हॅव टू बॅलन्स द इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी. आता हे जे काम आहे, हे आपलं काम जे आहे हे इफेक्टिव्हली दिसलं पाहिजे आणि इफिशियन्सी पण त्याची हाय पाहिजे. बरोबर का? जर तुम्हाला सांगितलंय इफ यू हॅव आस्क्ड टू क्लीन युअर बिल्डिंग, ठीक आहे, म्हणजे मी पहिल्या दिवशी पण आय थिंक बी क्लास उदाहरण दिलं होतं की सपोज तुम्हाला सांगितले की क्लीन युअर बिल्डिंग विदिन 2 days. 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमची बिल्डिंग क्लीन करायला सांगितले. 2 इंजिनियर आहेत 2 बिल्डिंगला. एका इंजिनियरनी काय केलं, 25 माणसं लावली आणि एका दिवसातच क्लीन केलं. आणि दुसऱ्या इंजिनियरनी काय केली, 2 माणसं लावली 4 दिवस. 4 दिवसांनी त्याचं काम झालं क्लिनिंगचं. ठीक आहे. तर या केसमध्ये काय झालं, पहिल्यानी प्रॉम्प्ट वेळेच्या आधी काम केलं, सो त्याची इफेक्टिव्हनेस काय आहे, हाय. पण त्याची इफिशियन्सी कमी आहे का, तर त्यांनी 25 लेबर वापरले, पैसे वाया घालवले भरपूर. ठीक आहे. पण दुसरा काय आहे, त्यांनी काय केलं, रोज 2 लेबर 4 दिवस वापरले आणि काम केलं. पण त्यांनी टाइम मध्ये काम केलं नाही, त्यामुळे त्याची इफेक्टिव्हनेस जी आहे ती कमी आहे. कारण जेव्हा पाहिजे होतं तेव्हा काम झालंच नाही. पण त्यांनी कमी पैशात केलं त्यामुळे तो मोस्ट इफिशियंट आहे. ठीक आहे. सो यू शुड बॅलन्स द
इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन नुसार तुम्हाला इफिशियन्सीला महत्व द्यायचं का इफेक्टिव्हनेसला महत्व द्यायचंय ते तुम्हाला ठरवावं लागतं. ठीक आहे, पुढे घेता का? सो वी हॅव सीन, तुम्ही मग लिहून घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना, 1 बाय 1 लिहून घ्या. सगळे लिहिलेत का? त्याच्या आतलं लिहिलंय का? नाही ना, आतलं लिहून घ्या डेफिनेशन करतो. बाकीचं राहिले लिहून घ्या सगळ्यांनी. एव्हरीवन शुड हॅव हिज नोटबुक ऑफ एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येकाला प्रत्येकाच्या सब्जेक्टची एक नोटबुक पाहिजे. ठीक आहे. ऍट द एंड ऑफ सेमिस्टर यू हॅव टू सबमिट युअर बुक फॉर युअर मार्क्स. ठीक आहे. काय आणलोय? नोट्स कुठे आहेत? लिहिल्यावर नोट्स होणार व्हय? प्लीज राईट द डेफिनेशन. खूप वेळा ही डेफिनेशन विचारतात. ठीक आहे. तुम्ही लिहिली का? तुम्ही काय ऑनलाईन ला अजून? ऑनलाईन गेला आता दिसत नाही सर एवढं लांब. मग हे स्क्रीनशॉट मारून लिहा की. मोबाईल मध्ये ऑन करा, त्यात दिसेल आणि लिहा. हा शेअर करणार आहे की ऑनलाईन सर्क्युलर आले येईल आता पण ऑनलाईनच कुठल्या इयरला?
ओ आवाज येत नाही. I have muted the this because I have already explained all the things. Students are writing and you are also requested to write. Okay, I have already explained and you are requested to write the things in your notebook. येतोय का आवाज?
ओके, आय होप तुम्ही पॉइंट लिहून घेतलेत. आता बघूया व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द मॅनेजमेंट. ठीक आहे, मॅनेजमेंटचे फंक्शन्स काय आहेत? फंक्शन्स मेन कुठले कुठले? प्लॅनिंग, स्टाफिंग, ऑर्गनायझेशन. बघ 10 मिनिटं तुमचं. फंक्शन्स ऑफ द मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय? तर यू हॅव टू प्लॅन द थिंग्स. ठीक आहे, तर प्लॅनिंग इट इज द फर्स्ट फंक्शन दॅट इज परफॉर्म्ड बाय द एव्हरी मॅनेजर. प्रत्येक मॅनेजरला प्लॅनिंग हे करावंच लागतं. विदाउट प्लॅनिंग इट इज नन ऑफ यूज. ठीक आहे, सो प्लॅनिंग इट इज रेफर्ड टू. प्लॅनिंग आपण कशाला म्हणतो? तर डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू आणि वेन टू डू. ठीक आहे, आपल्याला आधीच कळलं पाहिजे की काय करायचंय, व्हॉट टू डू, हाऊ टू डू कशा पद्धतीनं करायचंय, वेन टू डू केव्हा करायचंय, आणि हु इज गोइंग टू डू इट, त्याच्यानंतर कोण करणार आहे. ठीक आहे, नुसतं कसं करायचंय माहित असून उपयोग नाही, शेवटपर्यंत आलं पाहिजे की हे कोण करणार आहे. ठीक आहे, सो मॅनेजमेंट इट इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू आणि हु इज गोइंग टू डू इट. So planning bridges the gap between where we stand today and where we want to reach. ठीक आहे, प्लॅनिंग म्हणजे काय? आपल्याकडे आता काय आहे आणि आपल्याला काय व्हायचंय ह्याच्यातला जो ब्रिज आहे. ठीक आहे, इकडून तिकडं जाण्यासाठी आपण आता काय आहोत आणि आपल्याला काय करायचंय ह्याच्यातला जो कनेक्टिंग ब्रिज आहे दॅट इज द मॅनेजमेंट. ओके, so every manager starts with the deciding in advance the objective of enterprise and how to accomplish this objective. त्यामुळं मॅनेजरचं काय काम आहे की आता आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय करायचंय. ठीक आहे, त्याच्यावर तो वर्कआउट करतो आणि त्याच्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी प्लॅन करतो. अँड ही द प्लॅनिंग दिस बेस ऑफ. सो प्लॅनिंग जर सिंपल वे मध्ये आपण बघायचं झालं तर थिंकिंग बिफोर द ऍक्शन. एखादी गोष्ट करायची जी आपण विचार करतो ना, ठरवतो, घर बांधायचंय कसं बांधायचंय ठरवतो. ठीक आहे, तर इट इज द थिंकिंग बिफोर ऍक्शन. कुठलंही काम केलं नाही आपण पण विचार करतोय की कसं करायचं, दॅट इज सिंपल वर्ड मध्ये आपण प्लॅनिंग म्हणतो. इन ब्रीफ, प्लॅनिंग इट इज अन अ मेंटल एक्सरसाइज. ठीक आहे, डोक्याचं काम आहे हे. इट इज अन अ मेंटल एक्सरसाइज डन बाय अ मॅनेजर. ठीक आहे, मॅनेजर करतो ही. थ्रू विच अ लाईन ऑफ थिंकिंग अँड कोर्स ऑफ ऍक्शन इज पॉइंटेड आउट इन ऍडव्हान्स बिफोर युझिंग द एक्झिस्टिंग रिसोर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे त्याचा विचार करून कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट करायचं, हे एक मेंटल वर्क आहे, म्हणजे डोक्याचं काम आहे. हे डेफिनेशन लिहून घ्या. प्लॅनिंग इट इज अ थिंकिंग बिफोर ऍक्शन. Please write this definition. Hmm? Hmm. माणूस ठेवलाय का लिहायला? नाही ना, बुलेट्स लिहा फक्त म्हणलेलं तुम्हाला, त्यातले मेन मेन पॉइंट लिहा म्हणलेलं. ठीक आहे, आपल्याला आपल्याकडे काय काय गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यानुसार आपण काय करू शकतो हे डोक्याचा विचार करायचं काम म्हणजे प्लॅनिंग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत, पण तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला डेटा लागतो, बरोबर का? तुमचं काय प्लॅनिंग आहे, लिहायचंय का नाही? लिहा किंवा काय झाले? तुळशी बिशी लावायची होती का नाही? तुळस वगैरे लावायची. झालं का लिहून?
सो ऑर्गनायझिंग मध्ये बघा, इन द ऑर्गनायझिंग फंक्शन, ऑर्गनायझिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, द मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ द डिटर्मिनेशन ऑफ द टोटल वर्क लोड विच इज नेसेसरी फॉर अँड सुटेबल डिव्हिजन सच एज वर्क अमॉंग द इंडिव्हिज्युअल. म्हणजे आपल्याला किती अमाऊंट ऑफ वर्क करायचंय ते आधी फाइंड आउट करायचंय आणि ते कसं डिस्ट्रीब्यूट करायचं अमॉंग द इंडिव्हिज्युअल हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. सो ऑर्गनायझिंग मध्ये काय, तर इन ऑर्गनायझिंग फंक्शन द मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ द डिटर्मिनेशन ऑफ द टोटल वर्कलोड. जो काही पूर्ण आपल्याला किती आवर्सचं काम आहे ते आधी फाइंड आउट करायचं आणि आफ्टर दॅट टोटल वर्कलोड इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द इंडिव्हिज्युअल. प्रत्येकाला त्याचं काम डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं. ठीक आहे, पुढे घ्या.